नमस्कार, ज्योतिष रेसिपी 15 मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आळू वडी बनवणार आहोत। तर आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या पद्धतीने आळू वडी बनवणार आहोत। तर येथे मी आळूच्या पानाचे देठे कट करून घेतलेली आहेत व ती एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ घालून हे पाणी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पाणी धुताना 10 ते 15 मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये बुडून ठेवायचे। त्यामुळे पानावरती बसलेली धूळ, माती आणि जंतू मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून निघतात। कुठलीही भाजी धुवायची जर झालं तर शक्यतो मिठाच्याच पाण्याने धुवून घ्यायची, त्यामुळे भाजी स्वच्छ धुवून निघते। आता या पानावरील ज्या मोठ्या मोठ्या शिरा आहेत त्या चाकूने कट करून घ्यायच्या। तर या शिरा कशा कट करायच्या ते पहा। या शिरा कट करताना थोडी काळजीच घ्यावी लागते, नाहीतर पान फाटते। अलगदच्या ह्या चाकूने कट करून घ्यायच्या। शिरा कट केल्याच्या नंतर यावरती आपण जे बेसन पीठ लावतो ते व्यवस्थित बसते। एक एक करून या सगळ्या पानाच्या मी इथे शिरा कट करून घेत आहे। शिरा कट केल्याच्या नंतर तांब्याने अशा दाबून घ्यायच्या, त्यामुळे पाने चांगली फोल्ड होतात। बेसन पीठ लावून घेतल्याच्या नंतर जेव्हा आपण पाने फोल्ड करतो तेव्हा ही पाने अशा शिरा दाबल्याने चांगली फोल्ड होतात। सगळ्या पानाच्या शिरा काढल्याच्या नंतर सगळी पाने अशा पद्धतीने तांब्याने त्यावरती शिरा दाबून घ्यायच्या। आळूमध्ये ABC हे व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात, तसेच कॅल्शियम, पोटॅशियम हेही भरपूर प्रमाणात असते। आळूमध्ये अँटीऑक्सिडंट प्रमाण भरपूर आहे। तर येथे आळूची वडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहू। येथे मी 2 चमचे तीळ घेतलेले आहेत, कोथिंबीर, जिरे, हळद, चवीप्रमाणे लाल तिखट आणि तसेच गूळ आणि चिंचही मी येथे एका वाटीमध्ये भिजून घेतलेली आहे। अद्रक लसूण पेस्ट आणि गरम मसाला व कढीपत्ता। दहा पानांसाठी येथे मी एवढी 1 वाटी बेसन पीठ घेतलेले आहे आणि त्यामध्ये मी हे छोटी वाटी ज्वारीचे पीठ घातलेले आहे। येथे आपण ज्वारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठही घालू शकतो। ज्वारीचे पीठ किंवा तांदळाचे पीठ घातल्याने आळूवडी ही कुरकुरीत होते। मी आत्ता तुम्हाला जे आळूवडी बनवण्यासाठी जे साहित्य दाखवलेले आहे हे सगळे साहित्य मी या पातेल्यामध्ये घालून घेतलेले आहे। चवीनुसार मीठ लगेच घालून घ्यायचे। तर हे साहित्य बेसन पिठामध्ये एकजीव करून घ्यायचे। यामध्ये एकदाच पाणी घालायचे नाहीये, थोडे थोडे करून हे पीठ असे कालवून घ्यायचे। या पिठामध्ये पाणी जास्त लागत नाहीये, पूर्ण पीठ एकजीव होईपर्यंत मळून घ्यायचे। ते पीठ कालवत असताना थोडे थोडे पाणी घालायचे, जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी घेत घेत हे पीठ कालवून घ्यायचे आणि सर्व साहित्य त्या पिठामध्ये एकजीव झाले पाहिजे आणि पीठही मऊ झाले पाहिजे। अशा पद्धतीने हे पीठ कालवून घ्यायचे। हे पहा, पीठ कसे चांगले मऊ झालेले आहे आणि सर्व साहित्य ह्यामध्ये एकजीव झालेले आहे। आता जे आपण पीठ तयार करून घेतलेले आहे ते ह्या आळूच्या पानावरती अशा पद्धतीने लावायचे।
तर आळू हा वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचा आहे. तसेच सांधेदुखी, पोटदुखी, ब्लड प्रेशरसाठी ही आळू खाल्ल्याने, ज्यांना ब्लड प्रेशरचा त्रास आहे त्यांनी आळू खाल्लेला फायद्याचाच ठरतो. ताप आल्याच्या नंतर अळू वडी खाल्ल्याने किंवा आळूची भाजी खाल्ल्याने ताप कमी होतो व तोंडाला चव नसते ती आळू वडी खाल्ल्याने तोंडाला चवही येते. येथे एका पानाला बेसन पीठ लावून झाल्यानंतर दुसरे पान हे उलटे टाकायचे आणि त्यालाही पहिल्या पानावरती जसे आपण बेसन पीठ लावून घेतलेले आहे तसे बेसन पीठ लावून घ्यायचे. असे एकावरती एक असे 4-5 पाने टाकून घ्यायचे आणि त्याला बेसन पीठ लावून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने सगळी पानांना बेसन पीठ लावल्याच्या नंतर सगळ्या पानांचे असे जे कोपरे बाहेर निघलेले आहेत ते असे आतमध्ये अगोदर फोल्ड करून घ्यायचे आणि नंतर त्यावरती थोडे थोडे बेसन पीठ लावून घ्यायचे. आणि त्यानंतर अशा पद्धतीने पान हे फोल्ड करून घ्यायचे. असा रोल तयार करून घ्यायचा आणि असे बाकीच्या पानांचेही रोल तयार करून घ्यायचे. आणि गॅसवरती कढईमध्ये पाणी घालून घ्यायचे आणि त्यामध्ये एक लिंबू कट करून टाकायचे आणि त्यावरती अशी चाळणी ठेवायची. पाणी गरम झाले की त्यावरती चाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीवरती हे रोल ठेवून द्यायचे आणि त्यावरती झाकण ठेवायचे. झाकण ठेवून हे रोल वाफवून घ्यायचे. रोल वाफले की नाहीत हे पाहण्यासाठी त्यामध्ये चाकू घालून पाहायचा. जर चाकूला पीठ चिकटले असेल तर रोल वाफायला टाईम आहे आणि सुरीला काही पीठ चिकटले नाही तर आपले रोल तयार झालेले आहेत असे समजायचे. हा मोठा रोल आणखी वाफायचा बाकी आहे, त्यामध्ये पीठ निघत आहे, त्यामुळे मी परत एकदा झाकण ठेवून आणखी एकदा वाफ देऊन घेते. आता आपले रोल चांगले वाफलेले दिसत आहेत. हे पहा, पूर्ण आपला रोल वाफलेला आहे. हे हाताला गरम लागत आहे. थोडेसे थंड होऊ द्यायचे. हे रोल थंड झाल्याच्या नंतर कट करून घ्यायचे. हे असे कच्चेही कट करून घेतले तरीही चालते. असे कट करून असेही अळूवडी खायला छान लागते आणि तळून खायची असली तर तळून खायलाही छान लागते. अशा या रोलच्या बारीक बारीक वड्या कट करून घ्यायच्या. मी सगळ्या रोल आहेत ते अशा छोट्या छोट्या त्याच्या कट करून वड्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झालेले आहे की नाही ते पाहण्यासाठी थोडासा तुकडा टाकून पाहायचा. तर तेल चांगले गरम झालेले आहे. त्यामध्ये आता एक एक अशी वडी सोडून घ्यायची. तेलामध्ये अशा थोड्या थोड्या करून वड्या सोडून तळून घ्यायच्या आणि त्याला चांगला ब्राऊन कलर
येईपर्यंत मस्त अशा तळून द्यायच्या। तर आपल्या अळूवड्या तयार झालेल्या आहेत। तुम्हालाही जर थोडीशी वेगळ्या पद्धतीने अळूवडी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर तुम्ही लाईक अँड शेअर सबस्क्राईब करा। थँक यू।